रूपाचा अभंग सादर करूया. कारण सुंदर ती ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे. पण भक्त पुंडलिकाने केलं काय? आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला. कोणी तर त्या भक्त पुंडलिकान आणि वडीत 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 काशीत जाऊन निघाले. जातायत वाटेमध्ये त्याने एक आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघतात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे. तरी कुकुट स्वामीने सांगितलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे मला माहिती नाही. आणि तो पुंडलिक झोपी गेला. पण त्याला मध्यरात्री जाग आली. बाहेर आला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण? तरी गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहेस, तू पापी आहेस, तू दुष्ट आहेस. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले. म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देताय? तरी गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं हा कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय. आज आम्ही प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलं आणि स्वतःच्या बायकोला खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील. आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात कळावा. देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही. किती पण भक्ती करा. सकाळी 5 वाजता बसा भक्ती करू आणि रात्री 12 वाजता उठा त्याचा उपयोग झिरो. पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो. एवढी ताकद आई वडिलांमध्ये आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पण तिला 2 महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे. तर तिच्या पोटामध्ये सूक्ष्म जीव संघर्ष करत असतो. जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वराक विनंती करतो. कोण? तो पोटातला सूक्ष्म जीवनी काय सांगतो? हे भगवंता, हे परमेश्वरा मला याच्यातून मोकळं कर. पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो. बघा जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात टाळा आई वडिलांसाठी परत होते. अरे एकदा स्वामी विवेकानंद महाराजांना एका माणसाने प्रश्न विचारला की आईला का महत्व दिलं जातं, वडिलांना का दिलं जात नाही. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. पण एक काम कर, जो दगड गेली तुझ्या पोटात बांध. त्या माणसात तो दगड पोटात बांधला आणि 2 दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेलो. महाराज तुम्ही मला दगड बांधायला सांगितलं पण माझं पोट आणि कंबर मोडून गेला. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं 9 महिने 9 घंटा पोटामध्ये बालक उदर करत असते ती माता. कुठची लाज लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते. म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे बुवा. म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. मांसातील तुकडा तरी इथं फेकला पदार्थ निघे पांढरा. आईच्या दुधाची सर कोणताही पदार्थ नाही. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात काय होते. ओ भोतू बाबा भरपूर जन्म गेले. लिंबू टिंबू ह्याचा वाटोळा कर. कोण गाडी घेतला 4 व्हीलर की त्याच्यावर नारळ फिरव. ते शरणभंगूर आहे. आपली ग्रामदेवता आपली कुलदेवता आणि वर्षातून एकदा सत्याची पूजा घातली पाहिजे आणि आई वडिलांची मनापासून भक्ती केली पाहिजे. आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. हे उदय पालकरांचा शब्द. म्हणून आई वडील आपल्यासाठी महत्वाचे आहेत. रूपाचा अभंग सादर करूया. गजरात फुल मनोरंजन करतोय, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त टायमिंगचा महत्व ठेवायचं. पाटील साहेब फक्त पोलिसांना जरा सांगा तुम्ही 1 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत परमिशन द्यायला. हा ठीक आहे चालेल. ओके 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 साहेब ओके. अजून मी बुवांची कळच काढली नाही. अजून लय पिटूची आभारी. पण बुवांचं गजरात परफॉर्मन्स बघूया त्याच्यानंतर आपली बारी असते.
बुवानं एकही शब्द अजून बोललो नाही. कारण साई दर्शन बिल्डिंग खरोखर समाधान वाटतं. साई आज समाधान वाटतं. इथे साईबाबांचं बुवा मंदिर आहे आणि इकडे बिल्डिंगचं नाव साई दर्शन. जिथे आई तिथे साई. लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे आपला साई आणि सत्यनारायण. सारे ग मा पा दा प म ग रे ग मा. बुवाने सुंदर सुरुवात केलेली आहे. कारण बुवा भजन भक्ती म्हणजे काय? जी भक्ती अन्नात शिरते ना त्यावेळी आपण तिला प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुकेत शिरते त्यावेळी आपण तिला उपवास असे म्हणतो. जी भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी आपण तिला तीर्थ असे म्हणतो. जी भक्ती प्रवासाला निघते त्यावेळी आपण तिला यात्रा असे म्हणतो. आणि जी भक्ती माणसात शिरते ना त्यावेळी माणुसकी निर्माण होते. आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं. ते मंदिर म्हणजे साई दर्शन बिल्डिंग. त्या जोरात टाळ्या त्या माझ्या कार्यकर्त्यांसाठी. अप्रतिम नियोजन आहे. नाद नाही करायचो. इस्वलकर आमचे बोबाटे नाद नाही करायचो. तुमच्यावर सगळा नंतर मी घेतोय. फक्त गजरात टायमिंग ठेवा नाही तर मी मेलोय मग आपल्या कर्मात. रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो.
कधी